नमस्कार मित्रांनो, 2024-25 या आर्थिक वर्षात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेअंतर्गत 30 कोटी रुपये इतका निधी वितरणास आज 9 सप्टेंबर 2024 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून 2023-24 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना राबविण्याकरिता शासन निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार योजनेसाठी 2024-25 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा काहींना अपंगत्व होते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस त्यांच्या कुटुंबियास आर्थिक लाभ देण्यासाठी राज्यातील सर्व वहीधारक खातेदार शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एक सदस्य, आई वडील, शेतकऱ्यांची पत्नी, पती पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणत्याही एका व्यक्तीस 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना राबवण्यात येते. या योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील प्रमुख खातेदार म्हणून नोंद नसलेल्या एका सदस्यांमध्ये आई वडील, शेतकऱ्यांची पती पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल. कृषी गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहीतीधारक खातेधारक शेतकरी व वहीतीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एक सदस्य असे 2 जणांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अनुदान लाभ देण्यात येतात. अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये देण्यात येतात. अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपयेचं अनुदान मिळतं. अपघातामुळे 1 डोळा, 1 हात, 1 कान, 1 पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये तसेच अपघातामुळे 1 डोळा, 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते या योजनेमध्ये. त्या अनुषंगानं आज या योजनेसाठी 30 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.